नमस्कार मित्रांनो, जय हिंद सर्वांना। आपल्या एक्झाम पॅटर्न या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास नवीन मुलांसाठी असणार आहे, जे की मुले 2022 ते 2026 व इतक्यात जे आपल्या पोलीस दलात रुजू झालेले आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, येणाऱ्या तुमच्या 2-3 वर्षात तुम्हाला जर PSI होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल आणि ते सत्यात उतरवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवात कशी करायची आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत PSI पोस्ट मिळेपर्यंत तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल आणि कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल, कोणत्या विषयाला काय महत्त्व द्यावं लागेल याबाबतचं मी या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे भावी अधिकारी नावाचं, या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी पूर्ण संदर्भ ग्रंथ सहित मी जे वापरलेले नोट्स इत्यादी सर्व माहिती आपल्या या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने हे जे अभ्यासाची तयारी करणार आहेत त्यांनी प्रत्येकाने टेलिग्राम चॅनल हे नक्की जॉईन करा। याची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। परीक्षेची ओळख। मित्रांनो, डिपार्टमेंट PSI ही परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये विभागलेली असते। एक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी। मित्रांनो, पूर्व परीक्षा ही 100 गुणाची क्वालिफाईंग असते। याच्यामध्ये मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 आणि जे GS असतं हे 50 मार्काला। मग GS मध्ये काय येतं तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, ग्रामप्रशासन, महाराष्ट्रातील समाजसुधारक, परराष्ट्र आणि चालू घडामोडी। हे एकूण 100 प्रश्न आणि 100 मार्काला असतं। हे प्रिलियम फक्त क्वालिफाईंग असतं। त्याच्यानंतर मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षा ही 300 गुणांची असते, एकूण 300 गुण आणि पेपर हा एकच असतो। याच्यामध्ये विधी हा प्रमुख असतो। भारताची राज्यघटना ह्याच्यामध्ये 15 प्रश्न असतात 30 मार्काला। त्याच्यानंतर IPC म्हणजे आताचं BNS हे 30 प्रश्न 60 मार्काला। त्याच्यानंतर CRPCचे 20 प्रश्न 40 मार्काला। एव्हिडन्स ॲक्ट 10 प्रश्न 20 मार्क। त्याच्यानंतर मित्रांनो, आता हे मायनर ॲक्ट आहेत। आता जे पूर्वीचं IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऐवजी आता चेंज झालेलं आहे। आता BNS, BNSS आणि BSA आलेलं आहे। परंतु जे मायनर ॲक्ट आहेत ते आहे तसेच आहेत। त्यामुळे आपल्याला स्कोप मायनर ॲक्टचा आहे तसं सिलेबस आपल्याला असणार आहे। त्यानंतर हे फॉरेन्सिक सायन्स आहे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन। हे टोटल 30 प्रश्न असतात 60 मार्काला। तर अशा प्रकारे मित्रांनो, पूर्व परीक्षा 100 मार्काची क्वालिफाईंग असते। मुख्य परीक्षा ही 300 गुणांची असते आणि 150 प्रश्न असतात। आणि त्याच्यानंतर ग्राउंड हे 100 गुणांचं असतं। असं मिळून 300 मुख्य परीक्षा आणि 100 ग्राउंड या दोघांची मिळून फायनल मेरिट ही लावली जात असते। तर मित्रांनो, आता हा जो पॅटर्न होता हा 2023 पर्यंतचा जो परीक्षेचा होता तो तिथपर्यंत हा पॅटर्न होता। परंतु आता IPC, CRPC ऐवजी BNS, BSA कायदे आल्यामुळे आपला सिलेबस सुद्धा चेंज होणार आहे। त्याच्यामुळे काय तर सिलेबस फक्त पेपर पॅटर्न चेंज होईल किंवा परीक्षा योजना चेंज होईल, परंतु सिलेबस हाच असणार आहे। याच्यामध्ये जास्त काही बदल होणार नाही। त्यामुळे आपल्याला सिलेबसची कोणतीही वाट न बघता आतापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे। तर नवीन मुलाच्या मध्ये कन्फ्युजन असं असतं की डिपार्टमेंट PSIचा अभ्यास करू की डायरेक्ट PSIचा अभ्यास करू। तर माझ्या वैयक्तिक मतानुसार मी काही मुद्दे काढलेले आहेत। बघा, तयारी। आता जर आपल्याला डिपार्टमेंट PSIची जर तयारी करायची असेल तर इथे सुद्धा तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे। आणि डायरेक्ट जर PSIचे करायचं असेल तर इथे सुद्धा तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार। परंतु डायरेक्ट PSIचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला बेसिक नॉलेज हे तुमचं म्हणजे अगोदर तुम्ही थोडी तरी MPSCची पार्श्वभूमी अभ्यास केल्याची तुम्हाला असेल तर तुम्हाला इथे सोपे जाणार आहे। कारण का मित्रांनो,
डायरेक्टला एवढी स्पर्धा आहे ना की तुम्हाला तिथं राज्यसेवेची मुले सुद्धा, आता काय झालेलं आहे की सिलेबस बदललेला आहे. डायरेक्टचा सुद्धा पहिला कायदा होता, त्यामुळे आपले डिपार्टमेंटची मुले बरेचसे तिथं पोस्ट काढत असत. परंतु आता सिलेबस पूर्ण चेंज झाले असल्यामुळे काय झालेलं आहे, राज्यसेवेला जो सिलेबस आहे तोच कंबाईनला सुद्धा सिलेबस आहे. त्यामुळे राज्यसेवेची मुलं काय करतात, कंबाईनचा सुद्धा पेपर देतात आणि मेरिट वाढवतात. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट PSI ची जर पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला स्पर्धा ही राज्यसेवेच्या मुलाच्या लेवलनी करावं लागणार आहे. मग इथे काय, तुम्हाला इथं स्पर्धा डायरेक्ट PSI जर करायचं असेल तर तुम्हाला इथं 2 ते 3 लाख मुलांची स्पर्धा करावी लागते. आणि इथं जर डिपार्टमेंट PSIचं जर तुम्हाला तयारी करायची असेल तर 30 ते 35 हजार मुलांसोबत स्पर्धा करावी लागते. आणि इथे जर स्पर्धा करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या, डायरेक्टची मुलं ही 12-12 तास लायब्ररीमध्ये बसतात. आपल्याला तेवढा वेळ अभ्यासाला जमतो का? त्याच्यानंतर आपल्याला ड्युटी, जबाबदारी, या सर्व गोष्टींची आपल्यावर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे इथे स्पर्धा करणं शक्य आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही वैयक्तिक निर्णय घ्या. हां, ज्याचं जर MPSCची पार्श्वभूमी आहे, अगोदर चांगली तयारी केलेली आहे, 1-2 वेळा प्री पास झालेला आहे किंवा थोडक्यात जर गेलेला असेल तर त्यांनी नक्की डायरेक्ट PSI करा. परंतु जर पार्श्वभूमी नसेल, हे काही नसेल तर आपलं डायरेक्ट PSIची तयारी करा. कारण डिपार्टमेंट PSIची तयारी करा. डिपार्टमेंट PSIला तुम्हाला 2 ते 3 वर्ष हा कालावधी लागणारच आहे. आम्ही पण जेव्हा सिलेक्शन झालेलं आहे, आम्हाला सुद्धा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे. तुमच्या जे जिल्ह्यातील जे मुलं PSI जे सिलेक्शन झाले आहेत त्यांना सुद्धा विचारा किती कालावधी लागलेला आहे. त्यामुळे आणि असं पण करू नका की इकडे डिपार्टमेंट PSI पण करतो, डायरेक्ट पण करतो, जे लवकर येईल तेव्हा मग तिकडे जातो, असं करू नका. एकच ध्येय निश्चित करा. डायरेक्ट करायचं असेल तर पूर्ण डायरेक्टवर कॉन्सन्ट्रेशन करा, डिपार्टमेंट करायचं असेल तर पूर्ण डिपार्टमेंटवर कॉन्सन्ट्रेशन करा. कमी वयात पोस्ट, तर डायरेक्ट कमी वयात पोस्ट म्हणजे काय, आपण भरती होताना जर 20, 22, 23व्या वर्षी जर भरती झालेलं असेल तर तुम्हाला 3 ते 4 वर्ष क्वालिफाय व्हायला लागतात. जर ग्रॅज्युएशन असेल तर 4, ग्रॅज्युएशन नसेल तर 5 वर्ष. मग तुम्हाला 27 ते 28व्या वर्षी जर पहिल्या प्रयत्नात तुम्ही पोस्ट काढली तर तुम्हाला 27 ते 28 वयामध्ये तुम्हाला PSI पोस्ट मिळते. तुम्ही जर डायरेक्टचा जर विचार केला किंवा त्याचा जर ॲव्हरेज काढला तर डायरेक्टच्या मुलाची सुद्धा PSI पोस्ट काढायला 27 ते 30 वर्ष त्याला लागतातच. म्हणजे त्या वयातच मॅक्स टू मॅक्स सिलेक्शन होतात. एकाद दुसरा 22-23 मध्ये होतो, परंतु ॲव्हरेज जर काढलं की 27 ते 30 मध्येच आहे. मग आपल्याला सुद्धा कमी वयामध्ये पोस्ट ह्याची डिपार्टमेंट थ्रू काढता येते. आता दोन्ही डिपार्टमेंट PSI आणि डायरेक्ट PSI याच्यामध्ये फरक आहे का, तर याच्यामध्ये फरक 0% आहे. याच्यामध्ये फरक काही सुद्धा नाही. उलट डिपार्टमेंट PSIच्या डायरेक्ट PSIच्या तुलनेने डिपार्टमेंट PSIचं हे ट्रेनिंग 9 महिने असतं. डायरेक्ट PSI हे ट्रेनिंग 1 वर्ष चालतं. आणि जेव्हा तुम्ही ट्रेनिंग नंतर बाहेर पडता, जेव्हा तुम्ही डिपार्टमेंट PSI असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जुळून येतात आणि खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे डिपार्टमेंट PSI तुलनेने कधीही चांगलेच आहे. कायद्याचा अभ्यास भविष्यात उपयोगी. आता आपण जो BNS, BSS जो कायदा करत आहे, समजा आपल्याला बॅड लकने अपयश आलं तर आपला हा जो अभ्यास केलेला आहे आपण कायद्याचा, ह्याचा तुम्हाला 0% ही लॉस नाही. ह्याचा उलट आपल्याला भविष्यात पोलीस स्टेशनला जेव्हा आपण जाईल, जेव्हा आपण DO वगैरे काम कराल त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात अग्रेसर आपण असणार आहे. आपल्या जे सिनियर PI आहेत त्यांना सुद्धा एवढे कायदे माहीत नसतात, तेवढे आपण जर अभ्यास केला तर आपल्याला एवढे कायदे माहीत होतात. त्यामुळे आपल्याला भविष्यात जो आपलं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट संदर्भातलेच कायदे आहेत आणि जे प्रत्यक्षात आपल्याला कामामध्ये वापरायला येतात तेवढेच कायदे आहेत. त्यामुळे याचा फायदा आपल्याला खूप होतो. पहिल्या जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली, आतापासून जर व्यवस्थित तयारी केली, 2-3 वर्ष जर क्वालिफाय व्हायला असतील, हे 2-3 वर्षात चांगली व्यवस्थित तयारी केली तर तुमचं पहिल्या प्रयत्नात 100% यश मिळतं. 2018ची जे बॅचची मुले होते, हे या 615 मध्ये 2018 पैकी 100+ मुलांनी पहिल्या प्रयत्नात यश मिळवलेलं आहे. जे आता नुकतीच 2023च्या जाहिरातीचा निकाल लागलेला आहे, त्यामध्ये 2018च्या बॅचच्या मुलं हे 100+ आहेत आणि त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. तर पहिल्या प्रयत्नात यश सहज शक्य आहे.
फक्त काय व्यवस्थित मार्गदर्शन आणि कन्सिस्टन्सी ठेवून व्यवस्थित अभ्यास करणे. आता नवीन मुलांना प्रश्न पडतो की अभ्यास कुठून सुरुवात करावी, पहिला GSचा अभ्यास करावा की कायद्यांचा अभ्यास करावा. तर बघा, आपण जेव्हा भरती होतो तेव्हा भरती होताना आपण मराठी, इतिहास, समाजसुधारक, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचा आपण अभ्यास केलेला असतो, तेव्हाच आपण भरती होतो आणि या विषयाचं आपल्याला बेसिक नॉलेज आहेच. आणि ह्याला किती अभ्यास करावे लागेल, काय लागेल हे आपल्या मनामध्ये माहिती आहे की बाबा ह्याला किती वेळ लागतो, काय लागतो. परंतु जे मायनर BNS हे जो कायद्याचा जो अभ्यास आहे तो आपण ट्रेनिंग सेंटरमध्ये केलेला आहे, परंतु कसं एकदम तो कॅज्युअली केलेला आहे. या बाबतीत आपल्याला जास्त काहीच माहिती नाही. त्यामुळे आता जर आपल्याला अभ्यासाची जर सुरुवात करायची असेल तर सुरुवात आपण इथून केली पाहिजे. सुरुवातीला BNS, मायनर BNS आणि इंग्रजी, ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी मायनर ॲक्ट, BNS हे तर करायचेच, सोबत इंग्लिशचा अभ्यास कंटिन्यू ठेवायचा जर ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी, आणि फॉरेन्सिक सायन्स. त्यामुळे तुलनेने आपल्याला अभ्यास ह्याला प्राधान्य जास्त द्यायचं आहे. हे सर्व आपल्याला हे कंप्लीट झाल्यानंतर मग इकडे यायचं आहे, परंतु सुरुवातीला आपल्याला प्रेफरन्स यालाच द्यायचा आहे. आता बॅचचे महत्त्व मित्रांनो, आता बरेच जण तुम्हाला सांगतील की सेल्फ स्टडी कर, तुला 2-3 वर्ष अजून क्वालिफायला वेळ आहे, आता कशाला बॅच घ्यायची. किंवा तुम्ही स्वतः विचार करसाल की बॅचची आवश्यकता नाही, चांदे सरांचं पुस्तक घेऊ, वाचू. तुम्ही जर चांदे सरांचं पुस्तक घेतलं आणि वाचलं, रीडिंग केलं, तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही फक्त वाचत जाणार, तुमच्या डोक्यात काहीच जाणार नाही आणि कन्सेप्टसुद्धा क्लिअर होणार नाहीत. त्यामुळे बॅच कोणाचीही घ्या, पण बॅच नक्की घ्या. बॅचचा खूप फायदा होतो, कारण बॅचमुळे तुमच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतात. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण सांगितलेलं आहे बॅच कोणाची घ्यायची काय. कारण काय माहीत आहे का, जर तुम्ही बॅच जर घेतली ना तर तुम्हाला खूप फायदे होतो. तुम्ही पैशाचा विचार बिलकुल करू नका, कारण तुम्हाला पैसे परत येतील परंतु वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने बॅच घ्या. ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना PSI पोस्ट मिळवायचा आहे त्यांनी 100% बॅच घ्या. आता बॅच घेताना मी प्रेफरन्स देईल की मी जी बॅच केलेली आहे ती ज्ञानेश्वर पाटील सरांची बॅच केलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा बॅच घेताना हे विचार करा की जे 615 जी मुलं झालेले आहेत PSI, त्यांना विचारा की बाबा बॅच कोणाची चांगली आहे, त्यानंतरच तुम्ही बॅच घ्या. मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता अभ्यास कसा करावा, नवीन मुलांना समजत नाही की अभ्यास सुरुवात कुठून करावी, कशी करावी. तर बघा, सुरुवात मायनर ॲक्ट आणि BNS हे 2 विषय आपण सुरुवातीला ठेवले पाहिजे. काय, मायनर ॲक्ट आपल्याला टोटल 19 मायनर ॲक्ट आहेत. मग सुरुवातीला काय, जे अगदी छोटे मायनर ॲक्ट आहेत, नागरी हक्क झालं, SC ST झालं, भ्रष्टाचार, जुगार, हे जे छोटे छोटे कायदे आहेत ना, याची पहिली तयारी करा. म्हणजे काय करायचं, हे पहिला छोटा जो कायदा आहे तो पाटील सरांची बॅच घेतली तर एक व्हिडिओ चालू करायचा, 1-2 व्हिडिओमध्ये ही बॅच पूर्ण म्हणजे कायदा हा संपून जातो. परंतु व्हिडिओ बघताना स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघू नका. बॅच व्हिडिओ चालू केला, पूर्ण कलम व्यवस्थित, एक कलम होऊ द्या, एक कलम व्यवस्थित ऐका, त्यानंतर पुस्तक समोर ठेवा, व्हिडिओला पॉज करा आणि पुस्तकातलं सुद्धा व्यवस्थित वाचा. त्यानंतर स्वतः समजून घ्या काय आहे काय नाही, त्याच्यानंतर ते कलम पाठ करा. असं करून रोज एक छोटे कायदे एका दिवसाला 1 किंवा 2 दिवसाला 1 जरी तुम्ही केलं तरी काय हरकत नाही. असं करत करत तुम्ही 19 मायनर ॲक्ट पाठ करा. परंतु आता जे 19 मायनर ॲक्टमधले जे 2 मोठे कायदे आहेत, एक मुंबई पोलीस कायदा आणि दुसरा महाराष्ट्र पोलीस हे महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे आणि दुसरा आहे तो बाल अधिनियम. महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि बाल अधिनियम हे मोठे कायदे आहेत. ह्याचा अभ्यास करताना काय करायचं, जे छोटे कायदे आहेत ते तर आपण रोज करतो, प्लस महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 4 कलम आणि बाल अधिनियमचे 4 कलम हे सोबत सिमिलरली त्यांच्यासोबत चालायचं. आणि BNS सुद्धा काय करायचं, रोज एक व्हिडिओ बघायचा आणि ते सुद्धा सिमिलरली चालायचं. आणि जेव्हा आपण आता आज मायनर ॲक्ट 1 संपला तर उद्या नवीन घेताना जो जुना जो काल आपण मायनर ॲक्ट केलेला आहे
तो रिवाईज करायचा. म्हणजे कसं करायचं, तर त्याचं पाठांतर झालं पाहिजे आपल्याला. फक्त व्हिडिओ बघणे, वाचणे आणि पुढे जाणे, मग त्यातून आउटपुट निघत नाही काही. तर व्हिडिओ बघून पाठांतर केलं पाहिजे आणि मनामध्ये पुटपुटायचं. जेव्हा कालचा मायनर ॲक्ट केलेला, काल जो मायनर ॲक्ट आपण पाठ केलाय ना, आज नवीन करताना जुना मायनर ॲक्ट म्हणजे 1+1 करायचं, परत 2+1, मागची मायनर ॲक्ट रोज रिवाईज करायचं, तरच तुमचा अभ्यास होणार आहे. असं करून तुमचे 1.5 ते 2 महिन्यामध्ये मायनर BNS हे पूर्ण कंप्लीट होतात. आणि एखादा मित्र आपला जो अभ्यास करणार आहे त्याला एक चांगला आपलं दोघं मिळून अभ्यास करायचं, त्याला सुद्धा आपण 19 मायनर ॲक्ट सांगायचे, त्याच्याकडून 19 मायनर ॲक्ट ऐकून घ्यायचे. ह्याच्याने काय होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि पाठांतर खूप चांगले होते. अभ्यास करताना तास मोजू नका. तर अभ्यास करत असताना मी 2 तास बसलो, 3 तास बसलो याचा विचार करू नका. तुम्हाला पाठांतर किती झालं, त्यातून आउटपुट किती निघतं हे बघा. जेव्हा मायनर ॲक्ट पूर्ण पाठ झाले ना, डोळे झाका, आठवा. जर तुम्हाला व्यवस्थित आठवलं तर ओके, मग पुढे निघा. जर आठवत नसेल तर त्याच्यावरच वारंवार प्रयत्न करा आणि पूर्ण पाठांतर करा. मायनर ॲक्ट हा पूर्ण पाठांतराचा भाग आहे. हेडिंग, शिक्षा आणि महत्त्वाच्या आतल्या तरतुदी हे पाठ असलेच पाहिजे. आणि अजून एक सांगतो, आता आपण कुणाचं तरी मोटिवेशन हे ते बघतो, एक दिवस चांगला अभ्यास करतो, तर 1 दिवसांनी, 2 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी तुम्हाला पोस्ट येणार नाही. तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तुम्हाला एक डिसिप्लिन लागली पाहिजे आणि तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही व्यवस्थित करताल तर तुमचं सिलेक्शन तुमचं कोणीच थांबवू शकणार नाही. काही केलं तरी, रोज काही केलं तरी आपला 6 तास अभ्यास झालाच पाहिजे हे मनाशी ठरवायचं आणि आपण त्या दुनियेतच राहायचं की आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपला आज अभ्यास बुडला आणि आज जर एक दिवस जर अभ्यास बुडलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो लगेच कव्हर करायचा. म्हणजे मनामध्ये असं ठेवायचं नाही की अभ्यास बुडला, कंटिन्यू अभ्यास ठेवायचा. आता बरेच जण विचार करत असतील की आपल्याला क्वालिफाय व्हायला 2 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, नंतर अभ्यास करू. तर विचार करा, आता जे 2023ची जी मेरिट लागलेली आहे तर ही 16+ मेरिट लागलेली आहे. सर्वांना वाटत होतं की 350 म्हणजे फायनल मेरिट आहे हे 350+ क्रॉस होणार नाही, परंतु मेरिट ही 353 पर्यंत गेली. स्पर्धा एवढी वाढत आहे ते आपल्याला दिसून पण येत नाही. आणि तुम्हाला मी विशेष करून सांगतो, माझ्या मोबाईलमध्ये जे नुकतेच पोलीस दलात आत्ता रुजू झालेले आहेत ते सुद्धा विचारत आहेत की अभ्यास कुठून करायचा. म्हणजे त्यांना अजून ट्रेनिंगला जायचे आहेत. आत्ता जे भरती झाले ते सुद्धा विचारत आहेत की काय करायचं. म्हणजे मुलांमध्ये किती अवेअरनेस आलेला आहे. आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आम्ही 3-4 वर्ष झाल्यानंतर मग विचार करत असत. म्हणजे पहिलाचा जो काळ होता तो वेगळा होता, परंतु आता मुलांमध्ये अवेअरनेस खूप आलेला आहे. त्यामुळे भविष्यातील स्पर्धा ही एकदम तीव्र स्वरूपाची असणार आहे. आणि जो अभ्यास आतापासून करेल, आतापासून 2-3 वर्ष चांगला एकदम परफेक्ट अभ्यास करेल त्यालाच पोस्ट असणार आहे. आता पहिला कसं होतं, आली जाहिरात, 2-3 महिने प्रीचा अभ्यास केला, 2-3 महिने मेन्सचा केला, ग्राउंड 100 मारला की पोस्ट फिक्स असायची. परंतु आता स्पर्धेचं स्वरूप बदलत जात आहे. त्यामुळे तुम्ही असं गाफील राहू नका की आपण नंतर क्वालिफाय झाल्यावर अभ्यास करू किंवा 1 वर्ष कमी असताना अभ्यास करू. लवकर अभ्यास सुरू करण्याचा फायदा, आता लवकर अभ्यास जर सुरू केला तर तुम्हाला काय फायदा होते, तुमची रीडिंग स्पीड वाढते. म्हणजे काय, रीडिंग स्पीड वाढल्यामुळं वारंवार वाचन केल्यामुळं तुमची स्पीडसुद्धा रीडिंग स्पीड होते. त्याच्यामुळे काय होतं, रिव्हिजन खूप चांगल्या होतात आणि तुम्हाला असं पेज नंबरसुद्धा आठवतो, या पेजवर काय आहे. म्हणजे अभ्यास जर झाला असेल ना, एक्झाम हॉलमध्ये एक्झॅक्ट जर प्रश्न पडला ना तर पेपरवर आहे तसं वर्डिंग तुम्हाला आठवतं. PYQ जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला आणि व्यवस्थित तुम्ही रिव्हिजन केल्या तर तुमचं PYQला पण सुद्धा वेळ राहतो. त्याच्यामुळे काय होतं, PYQ वारंवार करून तुमचा जो आयोगाचा जो प्रश्न विचारण्याचा जो फ्रेम आहे तो तुमच्या डोक्यामध्ये सेट होतो. आयोगाने प्रश्न विचारला लगेच ते उत्तर होतं. परंतु तुम्ही जर अचानक अभ्यास सुरू केला तर तुम्हाला PYQवर बी लक्ष राहत नाही आणि सिलेबसवर लक्ष राहतं. त्याच्यामुळे काय होतं, ऐन परीक्षेमध्ये गडबड होते.
आता PYQवर जास्त होल्ड झाला की तुमचा आपोआप लॉजिक नाही, हे इलिमिनेट टेक्निक तुमची आपोआप डेव्हलप होते. त्याच्यामुळे काय होते, प्रश्न बरोबर इलिमिनेट होतात, ऑप्शन इलिमिनेट होतात आणि उत्तरापर्यंत आपण बरोबर जातो. मनामध्ये कॉन्फिडन्स जर अभ्यास आपला जर जास्त झाला किंवा व्यवस्थित अभ्यास पाठांतर व्यवस्थित असेल तर परीक्षेच्या अगोदर आपल्याला मनामध्ये कॉन्फिडन्स येतो की आपण यावेळेस पोस्ट 100% काढणार म्हणून. नवीन मुलांच्या होणाऱ्या चुका. तर नवीन मुलांच्या होणाऱ्या चुकामध्ये काय, दिशाहीन अभ्यास करतात. नवीन मुलं काय करतात, सुरुवातीला समजत नाही त्यांना अभ्यास काय करावं, चांदे सरांचं पुस्तक घेतात, वाचत निघतात किंवा बाजारातील कोणती तरी ऑनलाईन बॅच घेतात, त्याची बॅच बघतात, त्यांना वाटतं हेच सगळं कन्सेप्ट आहेत, हे सर्व आहे म्हणून ते करत राहतात. परंतु तो दिशाहीन अभ्यास आहे हे त्यांना कालांतराने 1-2 वर्षानंतर लक्षात येतं. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, बॅच घेताना सुद्धा तुम्ही विचार करून बॅच घ्या. मी अजून एकदा तुम्हाला सांगतो, जे 615 जे मुलं सिलेक्शन झालेले आहेत त्यांचा सल्ला घ्या. मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु माझ्याही मतावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जे मुलं सिलेक्शन झालेत त्यांना विचारा, त्यानंतरच तुम्ही बॅच घ्या. चुकीचे मार्गदर्शन. आता काय होतं, नवीन मुलांच्या बाबतीत कोणतरी येतो, हे पुस्तक वाच, हे रिसोर्सेस बदलत राहतात, हे बॅच घे, ते बॅच घे. त्यामुळे तुमचं काय होतं, चुकीचं गाईड केल्यामुळं तुम्ही काय करता, दिशा तुमची इकडे तिकडे भरकटत राहते. पहिलाच तुम्ही अभ्यास सुरुवातीला तुम्ही करू नका. सुरुवातीला काय करा, बॅच कोणती घ्यायची, संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे हे तुम्ही ठरवा आणि सर्व लिमिटेड करा आणि लिमिटेड रिसोर्सेस करून त्याला मॅक्सिमम रिव्हिजन द्या, तर तुमचं आउटपुट चांगलं येणार आहे. नाहीतर आज हे पुस्तक केलं, उद्या दुसरं पुस्तक केलं, ह्याच्यामुळे काय होणार, तुम्ही स्वतः गोंधळामध्ये पडणार आणि परीक्षेत जसं जे पाहिजे ते आउटपुट तुम्हाला येणार नाही. कारण रिसोर्सेस जर तुम्ही बदलत राहिले, आज हे उद्या दुसरं परत तिसरं असं जर तुम्ही केलं तर तुमचं काय रिव्हिजन सुद्धा होणार नाहीत. कारण तुमचा संदर्भ ग्रंथच तुमचा फिक्स नसतो, त्याला रिव्हिजनच बसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम बॅच आणि संदर्भ ग्रंथ ह्याच्यावर होल्ड करा. हे कोणते वापरायचे काय नाही हे पहिला ठरवा आणि मग तुम्ही अभ्यासाला चालू करा. अनावश्यक वाचन त्यातलाच मुद्दा. तर मित्रांनो, आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलमध्ये मी तुम्हाला संदर्भ ग्रंथ, बॅच कोणती लावायची, काय करायचं, PYQ कसे सॉल्व करायचे, PYQचं ॲनालिसिस कसं करायचं, हे टोटली मी तुम्ही जर आता अगदी झिरो असाल, झिरोपासून ते हिरो म्हणजे पूर्ण सिलेक्शन होईपर्यंतचा जो प्रोसिजर आहे त्यापर्यंत मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. याची लिंक मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे थँक्यू, धन्यवाद.